ट्राय वा सीबीआय म्हणणारे फोन कॉल्स तुमका येतात जाल्यार सावध रावात। गोवा सायबर क्राईम पोलिसांनी तब्बल 2 कोटी 14 लाख रुपयांची डिजिटल अरेस्ट फसवणुकीचे प्रकरण उघड केला। सीबीआय यांनी ट्रायचो बनावट अधिकारी म्हणून भासून लोकांची फसवणूक करपी नाशिकच्या एका 25 वर्षाच्या मनशाक पोलिसांनी अटक केल्या। माहिती मेळिल्ले प्रमाण आरोपीन गोयच्या एका नागरिकाक 30 मेक व्हॉट्सएपाचेर कॉल केलो। त्याच प्रमाण ताच्या आधार कार्डाचेर जायते फेक सिम कार्ड्स घेतिल्ले आसा, जाका लागून ताचेर एफआयआर दाखल जाल्ल्याचे ताका सांगले। या उपरांत डिजिटल अरेस्ट प्रकरण सुरू झाले। डिजिटल अरेस्टाच्या नावार पीडिताक नजर कैदेत दवरत लीगल एक्शन जावंक नाका म्हणून वेगवेगळ्या बँक अकाउंटांत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम ट्रान्सफर करपाक लायली आणि हो ट्रान्सफर अमाउंट तब्बल 2 कोटी 14 लाख इतलो आसा। हो प्रकार पुलिसां मेरेन पावताच तांणी तपास सुरू केलो। टेक्निकल सर्वेलन्स फायनान्शियल ट्रॅकिंग करत सायबर क्राईम पोलीस आरोपी मेरेन पावले आणि नाशिकच्या हनुमान नगर वाठारांतल्यान ताका अटक केली। दरम्यान पोलीस तपासात हो एका मोठ्या सायबर फ्रॉड नेटवर्काचो भाग आशिल्ल्याचे मुखार आयला। तर अशा बनावट कॉल आणि मेसेजिंग बळी पडू नाकात। कसली शंका असल्यार ताबडतोब सायबर पोलिसांक संपर्क करात।